कधी भी भरावा जागा बट्टा से बोलो राम राम मंडळी, आज आम्ही डोंगरगाव तालुका शहादा जिल्हा नंदुरबार या ठिकाणी पपई उत्पादक शेतकरी नाना पाटील शहादे आणि भाऊ दादासाहेब आज यांच्या शेतात आलो आहेत. आपण पाहू शकता पपई पूर्ण व्हायरसने खराब झालेली का की बुवा यावर्षी एवढा पाऊस होता शहादा तालुक्यामध्ये की त्या पावसामुळे शेतीचं पूर्ण नुकसान झाले. त्यांचा एकरी खर्च किती आहे, काय आहे, शेतकऱ्यांना किती नफा भेटतो, काय भेटतो, किती नुकसान होणार आहे त्याच्यावर आपल्याला शेतकरीच सांगतील की आम्ही किती एकरला किती खर्च होणार, आम्हाला काय परिस्थिती सांगा दादांना. आम्हाला एकरी कमीत कमी 60 ते 70 हजार रुपये खर्च झालेला आहे. 2 एकर क्षेत्र आहे माझं. 2 एकरमध्ये 1 ते 1.25 लाख रुपये खर्च केलेला आहे. पण व्हायरसमुळे पपई एवढी खराब झालेली आहे तर बिलकुल झिरो उत्पन्न आहे. आपण पाहू शकता 1.25 लाख रुपये टाकून मला म्हणजे 1.25 रुपये सुद्धा या पपईत राहणार नाही आहेत. मग शेतकरीने करावं काय बुवा. कपाशी लावली, कपाशीला माल भाव देत नाही तुम्ही. कपाशीला भाव देत नसल्यामुळे आम्ही पपई हे केलं. पपईला असा व्हायरस आला. मग आता 1.25 लाख रुपये खर्च करून एकल महिला आहे मी. एकल महिला कुठून आणेल बुवा एवढा खर्च. शासनाने थोडी लक्ष द्यायला पाहिजे. सरकारने थोडं लक्ष द्यायला पाहिजे शेतकऱ्यांकडे. पपई उत्पादन शेतकऱ्याला म्हणजे बिलकुल कशातच नाही येते. यावर्षी केलेला आहे विमा पास, पण मग ते प्रत्यक्ष रिअलमध्ये पाहत नाही ना परिस्थिती काय आहे. फक्त जाहीर करता पपईला विमा पास आहे बुवा, पण मग रिअलमध्ये पोझिशन पाहिली तर पास करतील ना. ते जर शेतापर्यंत येतच नाही ते कुठे पास होणार आहे विमा वगैरे. आपण पाहू शकता त्यांचं जे मनोगत होतं, त्यांनी पपई शेतकरी किती अडचणीत आहे. आणि दुसऱ्याकडे एक शासनाचा GR आहे की 65 सेंटीमीटर पाऊस झाला तरच ते शासकीय अधिकारी आपल्या शेतात येथील पंचनामा करतील. पण परिस्थिती याच्या उलट अशी आहे की ढगफुटी केव्हा केव्हा अतिवृष्टी होते. आणि राहिली गोष्ट की शेतामध्ये रासायनिक खतांमुळे जमिनीचा जो खालचा स्तर आहे तो पूर्ण कॉन्क्रीट सारखा झाल्यामुळे पाऊस जो पडतो तो खाली जिरत होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पूर्ण पावसामुळे शेती खराब होते. आणि शासनाने जो 65 सेंटीमीटरच्या ऐवजी शासनाने 50 सेंटीमीटरपर्यंत पाऊस पडला तरी शेतकऱ्यांचा पंचनामा होईल अशी काहीतरी आदेश शासन निर्णय करायला पाहिजे. त्याशिवाय शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळत नाही. आता जो यावर्षी 25-26चा जो आदेश काढला आहे आता शेतकरी पपई उत्पादक केळी उत्पादकांसाठी 1 ऑक्टोबरपासून तर 31 ऑक्टोबरपर्यंत भरणा भरावा. पण परिस्थिती अशी आता मागच्या वर्षात जे शेतकऱ्यांनी पपई लागवड आहे त्याचं आपण पाहू शकता पूर्ण नुकसान झालेलं आहे. त्या नुकसानीला आता काय देणार आहे शासन ही येत्या काळात समजेल लोकांना किती शासनाची मदत आहे. बाधित शेतकरी आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकरी हा जो 2, 9 आणि 10 तारखेचा जो GR आहे शासनाचा तो भ्रमित करतो की एकीकडे शासन म्हणते आम्ही शेतकऱ्यांना खूप मदत करतो, पेपरला TV ला चॅनलला बातम्या येत आहेत, पण खरोखर मदत पोहोचणार आहे का हा पण तेवढाच अभ्यासाचा विषय आहे. कारण की शेतकऱ्यांसाठी रोज नवीन नवीन आदेश येत आहेत, बातम्या येत आहेत, पण पण काही येत नाही शेतकरीपर्यंत. काय पोचत नाही. फक्त सांगायचं राहतं ते येते शेतकरीला वेळ बनवण्याचं नाटक आहे सगळं. आणि सरकार देतं बी, पण मग ती प्रोसेस आपण पूर्ण करू पाहायला येतील तर जाईल ना ती पुढे. आपण जर फक्त ते पेपर बातम्या एवढंच जर कधी ठेवलं तर मग कुठे काय होणार आहे. तर आम्ही क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे आमचे नेते रविकांत भाऊ तुपकर यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकरीला जागृत करण्यासाठी आणि शेतकऱ्यांमध्ये शेतकरी चळवळ सुरू होण्यासाठी, कारण शेतकरी आज बोलत नाही, बोलतात पण बाहेर जात नाही बोलण्यासाठी. का की आपण म्हणतो शेतकऱ्यांना काय येत नाही एकत्रित न आल्यामुळे शेतकऱ्यांना येत्या भविष्यात कोणी वाली राहणार नाही. त्यासाठी आपण शेतकऱ्यांनी बोलायला पाहिजे. कारण की आपल्या डोंगरगाव परिसरात शहादा तालुक्यामध्ये कमीत कमी किती एकर जवळपास असेल क्षेत्र? 1000-1,500 एकर क्षेत्र असेल जवळपास. 80% क्षेत्र इकडे पपई आणि केळी लागवड आहे. आणि पपईची टोटल परिस्थिती 80%
प्रत्येक शेतकऱ्याचं आहे, माझंच नाही येते कंडिशन प्रत्येकाच्या आहे कंडिशन आहे. मग आता शेतकऱ्यांनी पेरावं काय? तर आपण शासन मायबाप जे आपल्या जिल्ह्याचे नेते असतात, पालकमंत्री असो, आमदार साहेब असो, मुख्यमंत्री, कृषी मंत्री साहेब, खरोखर शेतकऱ्यांसाठी तुम्ही आमच्या उत्तर महाराष्ट्रात जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांसाठी ठोस उपाययोजना करा आणि शासनाचं खरोखर जे काही अनुदान तुम्ही निश्चित जाहीर केलेलं आहे ते येत्या 8 दिवसात तरी द्या. आजपर्यंत आलेलं नाही अनुदान. दिवाळी आता उद्या परवा आहे आपली, ती दिवाळीच्या नंतर तरी अनुदान द्या शेतकऱ्यांना, एवढी मागणी करतो. वंदे मातरम.